क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या व मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने ओळखले जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना जागतिक चॅम्पियन बनवलेला आहे. कशासाठी? तर रस्ते सुरक्षेसाठी. आपण सगळ्यात महत्वाच्या घडामोडी मित्रांनो बघूया. तर लक्षात ठेवायचं आहे, सचिन तेंडुलकर यांना संयुक्त राष्ट्रानं रस्ते सुरक्षेसाठी जागतिक चॅम्पियन म्हणजेच ग्लोबल चॅम्पियन पदी नियुक्त केलेला आहे. अत्यंत महत्वाची घडामोडी आहे. तर उद्देश काय आहे? रस्ते अपघातातील मृत्यू कमी करणे व जबाबदारीने वाहन चालवणे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण बघूया नेमकी घडामोडी काय आहे. तर या कॅम्पेनचं नाव काय आहे? काही वर्षापासून कॅम्पेन चर्चेमध्ये होतं. तर कॅम्पेनचं नाव काय बघा, #मेक अ सेफ्टी स्टेटमेंट. याचा उद्देश काय आहे? तर हेल्मेट व सीट बेल्टचा योग्य वापर करणे. आणि उद्दिष्ट काय आहे? तर 2030 पर्यंत रस्ते अपघातातील बळींची संख्या निम्मी करणे. मित्रांनो, जवळपास दरवर्षी 1.5 ते 2 लाख एवढा जो आकडा आहे यामध्ये रस्ते अपघात होत असतात. तर लक्षात ठेवायचं, यासाठी यांची प्रमुख भूमिका आहे ती म्हणजे आय विअर अ हेल्मेट. त्यानंतर आता सचिन तेंडुलकर चर्चेमध्ये आहेत, तर ते बऱ्याच ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्त झालेले आहेत. सध्या फक्त 2 लक्षात ठेवायचे आहेत. एक तर महाराष्ट्र सरकारनं 2023 मध्ये त्यांना स्वच्छ मुख अभियान याचं ब्रँड अँबॅसेडर केलं होतं. त्याचं लक्षात ठेवायचं मित्रांनो, त्याला स्माईलचं ब्रँड अँबॅसेडर सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर युनिसेफ ही सुद्धा एक लहान मुलाची संस्था, तर त्याचा गुडविल अँबॅसेडर सुद्धा केलं होतं. म्हणजे मित्रांनो, या लक्षात ठेवायचंय की आपल्याला परीक्षेला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. याचबरोबर लक्षात ठेवा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि दररोजच्या ज्या आपल्या काही चालू घडामोडीच्या फ्री PDF नोट्स आहेत आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपला जाऊन नक्की बघा. जय हिंद.